राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा विषय जो होता त्याच विषयावरती मुख्यमंत्र्यांसोबत 7 तारखेला बैठक झालेली होती आणि याच बैठकीनंतर पुढची जी बैठक आहे ती 20 ऑगस्टला खरं तर होणं अपेक्षित होतं। त्या संदर्भातलं पत्र सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं होतं, मात्र ही बैठक झाली नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो आज आपल्याला राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहे। सध्या मी मुंबईच्या मुंबई सेंट्रल या एसटी बस डेपोमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जी बस पाहतो आहोत ही जी बस आहे ती मुंबईहून रत्नागिरीला जाणारी बस आहे। सकाळी 7:30 वाजता खरं तर या बसची वेळ होती, मात्र अद्याप ही जी बस आहे ती डेपोमधून बाहेर पडलेली नाहीये आणि त्याच्यामुळे प्रवासी जे आहेत ते संतप्त झालेले आहेत। काही प्रवासी आपल्या सोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। नेमकं काय घडलं हे आपण त्यांना विचारणार आहोत। काका, तुम्ही ह्या बसने जाणार होतात, तुम्ही किती वाजता आलेला आहात, कुठे जायचं होतं आणि काय अडचण काय झाली? अडचण त्यालाच माहिती। 7:30 गाडी उभी आहे, आम्ही बसलो गाडीत, पण गाडी सोडत नाही। बाकी सगळ्या गाड्या सोडतात पण हीच गाडी सोडत नाही। काय ते त्यांना आता विचारा, बाकी काय बोलू शकत। तुम्ही त्यांना काय विचारलं, त्यांनी काय उत्तर दिलं? उत्तर म्हणजे आम्ही ऑर्डर दिली, हे सोडत नाहीत गाडी। त्यांना आता विचारा, ह्यांना हे कुठे गेले विचारा, त्यांना तुम्ही विचारा जास्त म्हणून तुमची प्रतिक्रिया काय करणार? सोडतच नाही गाडी, करायचं काय? आमचे पैसे तरी परत द्या, ते पण नाही देत। आम्ही 6 वाजता आलो इथे आणि गाडी लागली 6:25ला, पण अजून सोडली गेली नाही। का गेली नाही आम्ही विचारलं, त्यानंतर म्हणजे संप आहे। आता संप आहे, मला सांगा, एक प्रवासी जर आला नाही तर त्याला फोन केला जातो। मग एवढे फोन 2 महिन्यापूर्वीचं रिझर्वेशन, मग याने आम्हाला का कळवलं नाही आतापर्यंत? आम्हाला संपाचं काही एक माहिती नाही आणि बाकीच्या इतर गाड्या सगळ्या सुट्ट्या व्हायच्या, पण आमची रत्नागिरी गाडी नाही। फक्त रत्नागिरी डेपोतच फक्त संप आहे काय? आणि हे बोलतो आम्ही ऑर्डर दिली, पण कंडक्टर ड्रायव्हर नाटक करतायत। या ठिकाणी प्रवासी जे ते संतप्त झालेले आहेत, कारण की 2 महिन्यापूर्वीपासून प्रवाशांनी रिझर्वेशन केलेलं आहे एसटीचं, मात्र अद्याप ही एसटी सुटलेली नाहीये आणि त्याचेच परिणाम आता मुंबईच्या या डेपोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सगळे प्रवासी खरं या ठिकाणी थांबलेले आहेत, काही प्रवासी अजूनही एसटीमध्ये बसून आहेत, मात्र गाडी सुटत नाहीये आणि त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता खरं तर राज्यभरात इतर ठिकाणी देखील आंदोलनं सुरू झालेली होती, मात्र मुंबईमध्ये सुद्धा या सगळ्याचे जे पडसाद आहेत ते आता उमटायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।